अकलूज येथे 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या 500 पूर्वजांनी अन्यायाविरुद्ध पेटून पेशव्यांच्या 28,000 लोकांना ठार मारले होते। त्यांच्या शौर्य कार्याला पुष्पहार व मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले। यावेळी रिपाईंचे जिल्हा नेते सुदाम सोनवणे, महाड रेजिमेंटचे सैनिक प्रमोद तायडे, पंकज सुरवाडे, सुनील ढिरवे, दिलीप सुरवाडे, प्रशांत तायडे, नितीन अडकमोल, रमेश मोरे, रवींद्र झालटे, दिलीप तायडे, शोभा झालटे, ज्योती सुरवाडे, चैताली वानखेडे, नूतन तायडे, मनीषा तायडे यांच्यासह गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम। आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे। 1 जानेवारी म्हणजे काय हे सर्वांना माहीत तर झालेलंच आहे, पण आपण इथं कशासाठी जमलेलो आहे हे आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे मला मित्रांनो। याचा उद्देश काय? 1 जानेवारी म्हणजे 1818 म्हणजे हा दिवस काय आहे, हा कशासाठी मनवला जातो याचे उद्देश आपल्याला कळले पाहिजे। आपली येणारी जी पिढी आहे, जे आपले बाल गोपाल आहेत, त्यांना कळलं पाहिजे। आपल्या रक्तात कोणाचा डीएनए असेल तर आपल्या 500 महाराचं डीएनए आपल्या रक्तामध्ये आहे। जे शूरवीर महार जाती होती त्या इंग्रजांनी मान्य केलं की या भारतामध्ये सर्वात मोठी शूरवीर जाती असेल तर ती कोणती जाती आहे? महार जाती। महार म्हणजे आपण। त्यांनी मान्य केलं। का मान्य केलं? कारण 1818 मध्ये ही जी लढाई होती ही काही पैशासाठी नाही होती, ही व्यक्तीसाठी नाही होती, ही लढाई होती आत्मसन्मानाची। ज्या काळामध्ये आमच्या लोकांवरती गुलाम बनवून आम्हाला वर्षानुवर्ष हजारो वर्ष गुलामीत ठेवलं, बांधलं गेलं, माणसाचं अर्थ जीवन आम्हाला जगू दिलं नाही। आमच्या तोंडाच्या समोर मडकं आणि आमच्या कमऱ्याला झाडू लावलेला होता। हे फक्त 40,000 वर्षाचं राजकारण जे जगात चाललं होतं, फक्त 40 वर्षात बाबासाहेब आंबेडकरांनी ते मडकं आमच्या गळ्यातून काढून फेकून दिलं। या महामानवाचे आपल्यावर इतके मोठे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही मित्रांनो। आज माझी माता बहीण, आता सर्व माझ्या आई बहिणी बसलेल्या, आज माझी बहीण 2-2, 3-3 हजाराची साडी घालते। आज आमच्या बाबासाहेबाचे माता रमाईवर म्हणजे पाहिलं तर खूप मोठा राग आहे। का राग आहे? कारण माता रमाईवर खूप मोठा बाबासाहेबाचा अत्याचार झालेला आहे। का? त्यांनी स्वतःचे 7 मुलं वारले, कधी आई बायकोला वेळ दिला नाही हो त्यांनी। विचार करा काय जी स्थिती आहे बाबासाहेबाची। त्यांच्या मुलाचा त्या रोजी मृत्यू झाला, त्या माता रमाईकडे पैसे नाही होते, त्यांच्या कफनासाठी पैसे नाही होते। माय धडासाचं माता रमाई रडत होती। आज विचार करा, बाबासाहेबाच्या पुण्याने आमच्या दरवाजे सोन्याचे, ते फक्त महापुरुषाची पुण्यही आपल्यावर आहे। आज आपण बाबासाहेबमुळे आज माणसात आलो, नंतर आपली जिंदगी कुत्र्या मांजरासारखी होती। कुत्र्याला पानवाड्यावरती पाणी पिण्याचा अधिकार होता, पण आपल्याला त्याला तो पण नाही होता। शिक्षणाचा तर अधिकार सोडा, शिक्षणापासून आपण खूप वंचित होतो। आमच्या आयाबाईंना गावातून जायचं म्हटलं तर दुपारच्या वेळेस चप्पल काढून जाता येत होतं, असे आमच्यावरती बंधनं टाकलेले होते। किती अत्याचार झाला असेल, पण आज मित्रांनो बाबासाहेबांच्या घटनेमुळे जे लोक आज 100 एकर जमीनची गोष्ट करत होते, आज आरक्षणासाठी लाखोच्या संख्येनं रोडावरती आहे। आरक्षण म्हणजे काही भाजीपाला नाहीये। ज्या लोकांना बाबासाहेब पुस्तकातून समजला तो मनुष्य खरं मनुष्य झाला। इतिहास म्हणजे 1818ला ही जी घटना घडली पेशवायांची, आणि आपल्यावर जो अन्याय करत होते पेशवाय, आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला आमचा अधिकार द्या। पेशव्यांना आम्हाला मान्य केला नाही, तो मान्य केला इंग्रजांनी, आणि आमच्या गळ्यातलं मडकं फेकलं इंग्रजांनी। खरोखर इंग्रजाला मानावं लागेल, त्याने आम्हाला आमचा अधिकार मिळवून दिला। आणि आमची जी लढाई होती ही आत्मसन्मानाची होती मित्रांनो। आणि आज 1 जानेवारीला बाबासाहेब हर वर्षी न चुकता भीमा कोरेगावला जात होते ना आपला महार, तेव्हा त्या टायमाला महार रेजिमेंट तयार झाली। त्या टायमाला आपले महार रेजिमेंट तयार झाल्यानंतर तिथे महार जातीतले जे आमचे सैनिक होते ते सैल्यूट द्यायला जायचे। बाबासाहेब तिथं वंदन करायला त्या लोकांना वंदन करण्यासाठी बाबासाहेब पुन्हा चुकता त्या काळात जात होते। आणि आपल्याला भीमा कोरेगाव हे शब्द सुद्धा माहिती नव्हता, पण आता प्रत्येक लहान मुलापासून तो वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना माहिती पडला की भीमा कोरेगाव म्हणजे काय। मित्रांनो आपल्या मुलांना आणि खरोखर मी या गावातल्या लोकांचं धन्यवाद देतो की ते
म्हणजे मेहनती लोक आहात तुम्ही, की ज्या समाजामध्ये जागरूकता तुम्ही लावली, म्हणजे न चुकता तुम्ही बौद्ध विहारात आज ते बौद्ध विहाराचं ते रोपताय. तुम्ही पाहिलं असेल किती संघर्ष करावा लागला आपल्याला, या छोट्याशा गोष्टीसाठी किती संघर्ष करावा लागला. तो विचार करा की बाबासाहेबांना अख्ख्या जीवनामध्ये किती संघर्ष करावा लागला असेल. त्यांना पैसे नाही होते, त्यांच्याकडे म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती बाबासाहेबांची. शिक्षणासाठी त्या माता रमाईनी गौऱ्या थापून त्यांना शिक्षणात पैसे पाठवले. बाबासाहेबांवर उपकार असे शाहू महाराजांचे, ज्यांनी शिक्षणाची शिष्यवृत्ती दिली, त्यामुळे बाबासाहेब घडले. बाबासाहेबांत आता सगळ्यात गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांवर किती अन्याय झाला. अहो, वजनाबरोबर पैसे घेतले ना, डाव्या पायाच्या अंगठ्याने त्या महाराज्य अभिषेक केला. ज्या राजाचा, त्या राजा एवढा मोठा राजा आमचा, त्या जातीने, त्या राजाने कधी जातीवाद केला नाही. 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केले. साहेबांनी सांगितलं, दिलीप भाऊनी, की बा संभाजीराजाची हत्या झाली. त्या संभाजीराजाची हत्या झाली, मुगलांनी फरमान दिला होता कि अगर संभाजी को किसी ने उसकी टुकड़ों को उठाया या उसकी लाश को किसी ने हाथ लगा तो उसका सर कलम कर दिया जाएगा. एक आमचा शूर महार, त्याचं नाव होतं गणपत महार, त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं की आमचे राजा शिवाजी महाराज, त्यांच्या मुलाची हत्या झाली आणि त्याचे तुकडे त्या चौकात पडलेले. तो माणूस स्वतःच्या जीवाला घाबरला आणि ते तुकडे उचलले, स्वतःच्या गावात वडू गावामध्ये आणले, ते तुकडे शिवले, त्यांचा अंत्यसंस्कार महार वाड्यात केला. त्या महार गणपत महाराला माझा सलाम आहे. असा शूरवीर महार या जाती जन्माला आला. गावा कुठे होते मराठे? छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याच जातीचे नाहीये, या 18 पगड जातीचे लोकांचे आहेत. कोणत्याच महापुरुषांना जातीवाद केला नाही. आणि एक सांगतो, हे बाबासाहेबांचेच उपकार आहे या देशावर, की आज हा देश बाबासाहेबांमुळे अखंड आहे. या बाबासाहेबांना 18 पगड जातीचं छत्रपती शिवाजी राज्य स्थापन केलं होतं. ते राज्य बाबासाहेबांनी समोर ठेवून, स्वराज्य समोर ठेवून बाबासाहेबांना संविधान लिहिलं. त्या स्मृती बाबासाहेबांना रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली, त्याचा बदला बाबासाहेबांनी घेतला. मित्रांनो, बोलायला भरपूर आहे, तुमच्याकडे वेळ नाही. आणि मलाही खूप आनंद वाटतोय या गावकऱ्या लोकांचा, की ते लोक खूप जागृत आहे, छोटा मोठा कार्यक्रम करत असतात. आम्हाला तुम्ही लोकांनी बोलवलं, त्याचा मनापासून आभार, धन्यवाद. या कार्यक्रमात राजूभाऊ सुरवंशी येणार होते, तर त्यांना काय काल आठवले साहेब भुसारला येत आहे, त्यांची सभा आहे धुळ्याला, तर ते 8-9-10 वाजल्यापर्यंत भुसारला येणार आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यामुळे मला त्यांनी प्रतिनिधी म्हणून पाठवलं आणि त्यांच्याकडून तुम्हाला शौर्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पुढे माझ्या भाषणात चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो. हाजी समद अली के पुत्र डॉक्टर अजीज अली द्वारा 40 वर्षों से हाजी समद अली अस्पताल रेलवे नॉर्थ कॉलोनी लिम्स क्लब की नई शाखा अब्दत धाम मंदिर के पास डॉक्टर मानवतकर अस्पताल रोड, जामने रोड, भुसावल में, जिसमें आपके गर्दन के मनकों का दर्द, पीठ के मनकों का दर्द, कमर के मनकों का दर्द, घुटनों के दर्द और हड्डियों की बीमारी का इलाज किया जाएगा। समय सुबह 11 बजे से 2 बजे तक, शाम 5 बजे से 7 बजे तक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9763302278 83900753665।